बरी आहेस ना अमृताताई? असू दे असू दे. आणि हे काय रे गण्या? काही नाही, ते काही जास्त नाहीये, ते झाडावरनं पडलं काही. रश्मी, मला एक प्रश्न पडलाय. यांना साहेबांची माणसं म्हणावी की आपली पोरं? तू अहिल्या किल्लेदारांना फोन केला होतास? तुला माहिती आहे तरीही विचारतोस? मम्मा, का वागतेस तू अशी? का केला होतास फोन त्यांना? मी फोन केला होता हे तुला कळलं, मग मी फोन कशासाठी केला होता ते नाही कळलं? हे बघ, तुला जे काय विचारायचं होतं ते मला विचारायचंच ना. मी सांगितलंच असतं तुला. अच्छा, मग सांग ना. ते मला अमृताशी बोलायचं होतं, पण तिचा फोन बंद होता, म्हणून मग मी अहिल्या काकूच्या फोनवर कॉल केला. का त्यांच्या घरात दुसऱ्या कुणाचकडे फोन नाहीये? आहे ना, पण माझ्याकडे फक्त अहिल्या काकू आणि जानकीचा नंबर आहे. त्या घरातला प्रत्येक माणूस आपल्या वाईटावर टपून बसला आणि तरी तू पुन्हा पुन्हा तेच. मला ना उशीर होतोय, पॅकिंग करायचंय ना. गोव्याला चाललोय मी, आहे ना लक्षात? आज किती बोलून किती नको असं झालंय मला. आधी मी तुम्हाला लई ओरडायची ना, पण आज असं वाटतंय पोरांच्या धिंगाण्याशिवाय घराला घरपणच नाही. कुठलं पुस्तक वाचतेस? अमर्त्य सेनचं अन आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. तुला आवड आहे वाचनाची? हो, पण माझ्या इंटरेस्टचं असलं ना तर नक्की वाचते. काय आहेत तुझे इंटरेस्ट? पॉलिटिक्स, सोशियोलॉजी. चे ग्वेराचं मोटरसायकल डायरीज वाचलेस? नाही, वाचलं नाहीये, पण त्यावरची फिल्म पाहिली आहे मी. पुस्तक वाच, खूप छान आहे. आणि माझं बुक शेल्फ तर वाचकांसाठी नेहमीच खुलं असतं, त्यामुळे यू आर मोस्ट वेलकम. थँक्स. अलीकडे मला संध्याकाळचं असंच उदास उदास वाटतं. संध्याकाळची वेळ अशीच असते. या चल बघू, येताना आपण सुमीच्या घरी बी जाऊन येऊया. जानकी बी तिकडेच गेली. या चल. खरंच नको उगा संध्याकाळच्या यायला हट्ट करू नका. चल बघू. अगं तुमचं काहीतरीच असतं. बरं चला चल. आवाज कसला आला? आवाज? हो, आता झाडात ना काहीतरी सळसळलं ना. एक मिनिट, मी बघून येते. अगं थांब, जाऊ नकस. एखादं पुरसं बिरसं असायचं. चल तू घरात. पुरसं म्हणजे? अगं सापाची जात असती. चल. हो ये. बोला, काय काम आहे? माझा मुलगा आर्यन गोव्याला जातोय असं सांगून गेलाय. मला माहिती तो गोव्याला गेलेला नाहीये. तो कुठे गेलाय हे शोधून काढायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. फक्त लक्ष ठेवायचं. काम झालंच म्हणून समजा मॅडम, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुझ्या या अशा तिरसट वागण्यामुळे पुन्हा गप्प गप्प बसायला लागली अमृता. माहिती, आता रमावतीला जाताना रडत सुद्धा होती. माहिती, मला नाही वाटत अमृताचं त्या मुलावर प्रेम आहे. आता तिला काय वाटतं हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का? हे बघा ते बाई, तिच्या वाईट काळात त्या मुलाने तिला मदत केली, तिला आधार दिला, पण म्हणून या एका कारणासाठी मी अमृताचं लग्न त्याच्याशी नाही करून देऊ शकत. असा कुठलाही आधार नसताना तू आणि जानकी आयुष्य एकत्र काढताच आहात ना. आमच्या बाबतीत जे घडलं तो एक अपवाद होता. तेच अमृताच्या बाबतीत घडेल असं मी गृहीत नाही धरू शकत. तुला वाटतं अमृता तुझं ऐकेल? तिनं नाही ऐकलं तरी मी तिला पटवून देईन आत्याबाई, कारण माझी खात्री आहे. म्हणजे तुझा निर्णय पक्का झालेला आहे तर. पण मला तरी वाटतं ती दोघं एकत्र येणारच. त्यांच्या मनाचा विचार कर.